तुम्ही म्हापसा शहरातल्या गाड्यांवर रस आमलेट, चिकन 65, चिकन शाकुती, चिकन तंदुरी किंवा चिकन बिर्याणीवर ताव मारण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण इथल्या एका गाड्यावर अतिशय गलिच्छ वातावरणात खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा विक्रेता गटाराच्या बाजूला उघड्यावर जमिनीवर चिकनचे पीस ओतून ते धुताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा भाग त्या गाड्याच्या पाठीमागचा भाग आहे. तिथूनच हॉटेलचे कर्मचारी चप्पलचा वापर करून ये जा करत असतात. त्याची घाण जमिनीवर पसरलेली असते. त्यावर पाणी ओतून थेट चिकनचे पीस ओतले जातात. त्यानंतर त्यावर पाणी ओतून ते स्वच्छ करून आतमध्ये वेगवेगळ्या डिशेस बनवण्यासाठी वापरले जातात. या गाड्यावर चमचमीत चिकन तंदूर, चिकन 65, रस आमलेट असे पदार्थ मिळतात असं समजतंय. त्यामुळे तुम्ही शहरातील गाड्यांवर स्वस्तात भरपूर चिकन पीस मिळतात म्हणून खायला जात असाल तर जरा खात्री करूनच जा. यापूर्वी शहरातील अलंकार थिएटर परिसरातील खाऊ गल्लीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं छापे टाकून विक्रेत्यांवर कारवाई केली होती. पण या कारवाईची कसलीच भीती शहरातील विक्रेत्यांना वाटत नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. दरम्यान जे विक्रेते स्वच्छतेचे नियम पाळणार नाहीत किंवा ग्राहकांच्या जीवाशी खेळतील त्यांच्यावर केवळ दंडच नाही तर दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा 15 दिवसांपूर्वीच FDAच्या संचालकांनी दिला होता. त्यामुळं म्हापसा शहरात आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी FDA काय उपाययोजना करणार हे बघावं लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.